नमस्कार मित्रांनो, तुमचे आपल्या भयाण प्रवासात पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपल्या भयाण प्रवासाला सुरुवात करूया. गणपतीत रात्रीच्या गप्पांची मैफल मस्त रंगली होती. सगळे एक एक भूतांचे किस्से सांगत होते. त्यात विनू म्हणाला, आपल्या 4 गाव सोडून एक गाव आहे. तिकडे एक गावाबाहेर देशमुखांचा वाडा आहे. त्याची पण एक खूप भयानक गोष्ट आहे. बऱ्याच जणांना माहीत आहे, मी त्याला म्हणालो. तरीही सांग, मला माहीत नाही. आणि त्याने सांगण्यास सुरुवात केली. गावाच्या टोकाला पावसाने झिजलेल्या डोंगरकड्याच्या कडेवर एक जुना वाडा उभा होता. लोक त्याला देशमुखांचा वाडा म्हणून ओळखत. वाडा खूप वर्षांपासून ओसाड पडला होता. दिवसासुद्धा कोणी जवळ जात नसे. झाडाझुडपांनी वेढलेला तो वाडा रात्री एकदम जिवंत भासे. जणू कुणीतरी आत फिरत आहे, खिडकीतून डोकावत आहे, किंवा गडद अंधारात कोणी फुसफुसत आहे. गावात अशी अफवा पसरलेली होती की त्या वाड्यात देशमुखांच्या मुलीची आत्मा भटकत असते. तिला लग्नाच्या रात्रीच पतीने फसवून सोडलं होतं. लज्जा आणि रागाने तिने स्वतःला फाशी लावली आणि तिचा आत्मा त्या वाड्यात अडकून राहिला. लोक म्हणत की अजूनही रात्री तिच्या पैंजणांचा खणखणाट ऐकू येतो. गावातील कुणीही माणूस त्या वाड्याजवळ जाण्याची हिंमत करत नव्हता. पण प्रत्येक कथेप्रमाणे कुणीतरी नेहमीच धाडस करतोच. अमोल नावाचा तरुण गावात नुकताच परतला होता. मुंबईत नोकरी गमावल्यानंतर तो निराश होऊन गावात आला. गावातल्या मुलांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. अरे, तू एवढा शूर आहेस ना, मग वाड्यात एक रात्र झोपून दाखव. सुरुवातीला अमोल हसून टाळू लागला, पण त्याचा आत्मसन्मान दुखावला. त्याने ठरवलं, आज रात्री तो वाड्यात जाऊन राहणार. संध्याकाळी 7 वाजता हातात टॉर्च घेऊन अमोल वाड्याच्या दाराशी पोहोचला. वारा जोरात सुटला होता आणि पावसाचे काळे ढग वरती जमले होते. वाड्याचं मोठं लाकडी दार चरचर आवाज करत उघडलं. आत पाऊल टाकताच त्याला एक ओलसर वास आला, जणू शतकानुशतक बंद असलेल्या हवेचं कारागृह. हॉलमध्ये फुटलेले झुंबर, भिंतींवरून निघालेला चुनखडीचा रंग आणि कोळ्यांचे जाळे. त्याने टॉर्च फिरवली तेव्हा भिंतीवर एक जुना फोटो दिसला. त्यात एक तरुणी हसत उभी होती. नाकात मोत्याची नथ, कपाळावर मोठं लाल कुंकवाचं टिकळं. तिच्या डोळ्यात मात्र काहीतरी अनोखं दुःख दडलेलं जाणवत होतं. रात्र जसजशी गडद होत गेली, वारा अधिक घोंगावत होता. अचानक त्याच्या कानावर पैंजणांचा खणखणाट आला. अमोल थरकापला. त्याने टॉर्चच्या उजेडात सगळीकडे शोधलं, पण काहीच दिसलं नाही. क्षणभरातच दार जोरात आपटून बंद झालं. तो धावत दाराकडे गेला, पण दार अडकून बसलं होतं. आता त्याला आत अडकून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. मध्यरात्री 12 वाजले. अंगणातून धुकं आत सरकत होतं. अमोलने आपलं हृदय धडधडत असतानाही स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न केला. तेव्हाच वरच्या मजल्यावरून कुणीतरी चालल्यासारखा आवाज आला. तो सावधपणे जिना चढू लागला. प्रत्येक पायरीवर चरचर आवाज होत होता. वर पोहोचल्यावर त्याने पाहिलं, लांब कॉरिडॉरमध्ये पांढऱ्या साडीतील एक स्त्री उभी आहे. तिचे लांब केस खाली झेपावत आहेत. चेहरा अर्धवट झाकलेला आहे. अमोल थिजून गेला. त्याने आवाज काढायचा प्रयत्न केला, पण घशात शब्द अडकले. ती सावली हळूहळू त्याच्याकडे सरकू लागली. अचानक त्याच्या समोरचं दृश्य बदललं. भिंतीवरचे दिवे स्वतःहून पेटले आणि त्याला एका खोलीत खेचलं गेल्यासारखं वाटलं. आत त्याने पाहिलं की त्या तरुणीला फोटोतलीच लोक जबरदस्तीने लग्नाच्या मांडवात नेत आहेत. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती ओरडत होती, पण कोणी ऐकत नव्हतं. अचानक दृश्य बदललं.
तीच तरुणी पांढऱ्या साडीत गळ्यात फास लावून लटकलेली दिसली. अमोल किंचाळून मागे सरकला. तेव्हा त्याला तिचा थंड श्वास आपल्या कानाजवळ जाणवला. मला न्याय दे. अमोल दाराकडे धावत होता. त्याच्या मागे पैंजणांचा खणखणाट वेगाने येत होता. वारा इतका जोरात सुटला की खिडक्या आपकू लागल्या. दाराजवळ पोहोचताच अचानक दार स्वतःहून उघडलं आणि तो बाहेर फेकला गेला. जोरात पावसाच्या थेंबांनी त्याला भिजवलं. तो श्वास रोखून मागे पाहू लागला. वाड्याच्या खिडकीत ती पांढऱ्या साडीतील स्त्री उभी होती. तिचे डोळे रक्तासारखे लाल चमकत होते. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी अमोलला वाड्याच्या दारात बेशुद्ध अवस्थेत सापडलं. तो जागा झाल्यावर फार काही बोलला नाही. फक्त एकच वाक्य सतत पुटपुटत राहिला. ती अजूनही तिथेच आहे. अजूनही. गावकरी पुन्हा कधीही त्या वाड्याजवळ गेले नाहीत. आजही रात्री तिथून गेलं की पैंजणांचा खणखणाट आणि रडण्याचा आवाज ऐकू येतो असं लोक सांगतात. देशमुखांचा वाडा अजूनही तसाच ओसाड उभा आहे. लोक म्हणतात जोपर्यंत त्या आत्म्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत तिचं भटकणं थांबणार नाही. आणि कुणी जर त्या वाड्यात पाऊल टाकलं तर त्याचं भविष्य अमोल सारखंच भयानक होणार.